हाय फ्रेंड्स, स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण मलाई ब्रेड सँडविच कशा बनवायचे ते बघून घेऊया। आणि ही मलाई सँडविच फक्त 5 मिनिटात तयार होतोय। खायला पण छान लागतोय आणि लहान मुलांना खूपच आवडेल। तुम्ही नक्की एकदा करून द्या आणि इव्हनिंग टी बरोबर आपण ही स्नॅक्स करून पहा, नक्की आवडेल। चला तर मग आजची रेसिपी आपण सुरू करूया। मलाई ब्रेड सँडविच बनवायसाठी पहिला तर इथे मी बारीक चिरलेली इथे मी चिरून घेतलेली एक टमाटा घेतले आहेत आणि थोडीशी काकडी पण घेतली आहे चिरून, आणि एक मोठा आकारचा कांदा पण चिरून घेतले आहेत आणि बीटरूट थोडीशी चिरून घेतले आहे। तिथे मी चिरून घेतलेली कांदा, टमाटा आणि बीटरूट, काकडी हा सर्व एक बाउल मध्ये टाकून घेऊया। आता पहिला तर या बाउल मध्ये कांदा टाकतोय। कांदा टाकल्यानंतर आता आपण बीटरूट टाकून घेऊया। बीटरूट टाकल्यानंतर आता आपण टमाटो पण टाकून घेऊया। टमाटो टाकल्यानंतर आता आपण काकडी पण टाकून घेऊया। यामध्ये आता आपण क्रीम टाकून घेऊया। इथे मी 3 ते 4 चम्मच दुधाचा साय आलेली मलाई टाकून घेतले आहेत। तुम्ही पाहिजे तर फ्रेश क्रीम पण वापरू शकता। इथे मी दुधाचा वरचा साय आलेली वापरले आहेत। आता व्यवस्थितपणे सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चम्मच मीठ टाकून घेऊया। मीठ टाकल्यानंतर आता आपण थोडीशी चाट मसाला पण टाकून घेऊया। चाट मसाला टाकल्यानंतर आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून यामध्ये टाकतोय। हिरव्या मिरच्या टाकल्यानंतर आता आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। इथे मी व्यवस्थितपणे छानपैकी मिक्स करून घेतले आहेत चम्मचने। आता आपण नेक्स्ट प्रोसेस मध्ये जाऊया। इथे मी 4 ब्रेड घेतले आहेत आणि 2 ब्रेडवर आता आपण करून घेतलेले मिश्रण लावून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने चम्मचने प्रेस करून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छानपैकी दोन्ही ब्रेडला आपण हे मिश्रण लावून घ्यायचे आहेत। हे मिश्रण लावल्यानंतर वरून आपण ब्रेड लावून घेऊया। दोन्ही बाजूला पण एक एक ब्रेड अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवून छानपैकी प्रेस करून घेऊया। हलका हाताने प्रेस करून झाल्यानंतर इथे मी गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवले आहेत गरम करायला। तवा गरम झाले की यामध्ये 1 चम्मच बटर टाकून घेऊया। बटर तव्यावर छानपैकी मेल्ट व्हायला पाहिजे। मेल्ट झाले की आता आपण करून घेतलेली मलाई ब्रेड सँडविच यावर ठेवून छानपैकी आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिटं दोन्ही बाजूला व्यवस्थितपणे आपल्याला असे बटर लावून छानपैकी रोस्ट करून घ्यायचे आहेत। ही मलाई ब्रेड सँडविच साधारण 2 ते 3 मिनिट एका बाजूला छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत किंवा रोस्ट करून घ्यायचे आहेत। आणि रोस्ट करून घेताना गॅस मीडियम हाईटवरती ठेवूनच आपल्याला ही प्रोसेस करायची आहेत। एका बाजूला फ्राय झाल्यानंतर किंवा रोस्ट करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण असंच व्यवस्थितपणे आपल्याला 2 ते 3 मिनिट रोस्ट करून घ्यायचे आहेत। आता आपला दोन्ही बाजूला व्यवस्थितपणे इथे मी रोस्ट करून घेतले आहेत। आता आपला मलाई ब्रेड सँडविच रेडी आहेत खायला। इथे मी तुम्हाला चाकूने कट पण करून दाखवते। ही मलाई सँडविच मस्तपैकी कट होते, तुम्ही इथे पाहू शकता। खूप इझी रेसिपी आहे, नक्की एकदा ट्राय करा आणि खूपच टेस्टी लागतोय। रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया एक असं छान छान रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।